गुंजले दोन्ही संघांमध्ये धडक पाहायला भेटली. आता मात्र सामना चालू होणार आहे तो लगेच जो 11 सी संघ वर्सेस कानसेत पाडा. दोन चेंडू आणि धाव संख्या झालेले ते मात्र एक. गोलंदाज आहेत ते मिस्टर विनोद कटाली. स्ट्राईकला फलंदाज आहे तो आणि गौरव याने एक फटका मारला. बघूया झेल होते का आणि झेल बाद गडी बाद होते. पहिला झटका लागते पानशेतपाडा संघाला. गोलंदाजी मिस्टर विनोद यांची पाहायला भेटते. जे फटका सरळ 6 धावांसाठी गेला असता तो जास्त उडाला चेंडू आणि झेल बाद होतो. एक मोठा झटका एक मोठा मासा जाळ्यात टपवला आहे मिस्टर विनोद तीर्थ फायटर ह्याने. आता मात्र गौरव यांची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत ते मिस्टर रवी. सुरेख गोलंदाजी 3 चेंडू आणि धाव मात्र 1 दिलेली आहे. बघूया रवी कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी आणि स्वतःच्या नावासाठी. आता मात्र लेफ्टच्या दिशेने वाढत चेंडू तिकडे दीप आहेत आणि LP विकेट देत आहेत आणि सेकंड विकेट त्यांचा फायटर यांचा. सुरेख गोलंदाजी तिकडे भगतपाडा संघाचा कर्णधार कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं नाणेफेकीसाठी. तसेच पांजरे संघाचा कर्णधार. आता मात्र रवी यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले आहेत ते नर्तन एक हायटेड फलंदाज. घराच्या फलीला चेंडू बॉल परफेक्ट लागला तो षटकारच पाहायला भेटेल. ज्या प्रकारे गेल्या मॅच मध्ये राहुल ह्याने फटके मारले होते तशा प्रकारे हा फलंदाज फटकेबाजी करेल का. तसेच गोलंदाज आहेत मिस्टर विनोद हे गोलंदाजीमधून अजून 3रा गडी बाद करू शकतात का. स्वतःच्या नावावर ते गडी जमा करतील का बघूया. पुढील चेंडू विनोद यांचा मारा करतील नर्तन आणि आता मात्र निर्धाव चेंडू सुरेख चेंडू गुड लाईन असा चेंडू फलंदाजीकडे बीट होताना
हम ओल्ड हुए तो क्या हुआ, अभी तक हमारे रग रग में खून दौड़ रहा है क्रिकेट का, यही बताते हुए मिस्टर विनोद उर्फ फायटर. बघूया पुढील चेंडू. आता मात्र पुन्हा निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू. एका सेटच्या मागे फक्त आणि फक्त एक धावा दिलेली आहे. फायटरसाठी एकदा जोरदार टाळ्या. बघूया आता मात्र वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते मिस्टर महेश. तसेच स्ट्राईक वरती फलंदाज आहेत ते समीर. एसटी मध्ये बदल करताना संघाचे कप्तान सुजित. महेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि हा मात्र सगळा चेंडू एक अतिरिक्त धाव देताना मिस्टर महेश. पंच वाईट आहे ना, वाईट. बघूया पुढील चेंडू महेश यांचा. आता मात्र एक धाव कंप्लीट होताना आणि या एकेरी धावेवरती समाधान मानावे लागेल मिस्टर समीर यांना. आता मात्र नरोत्तम. पुढील चेंडू मिस्टर महेश यांचा. आता मात्र झेल बाद होईल का, आणि झेल बाद गडी बाद होतो इकडे. सुरेख झेल मिस्टर संदेश यांचा. प्रॅक्टिस मध्ये एकही कॅच सोडताना दिसणार नाही हा मिस्टर खिलाडी संदेश. सुरेख झेल घेतलेला आहे, त्यांच्या हातात गेला चेंडू तर तो झेल सोडणार नाही हे माहिती होते डगआउट मध्ये बसलेल्या फिल्डरांना. सुरेख गोलंदाजी मिस्टर महेश यांची. मला वाटते ए टीम आणि बी टीम पेक्षा कितीतरी चांगली ही टीम आहे. नाव खराब करण्यासाठी ए आणि बी चं नाव दिलं जातं, परंतु नाव तर चांगलं सी टीम करत आहे. बघूया पुढील चेंडू. आता मात्र फलंदाजीसाठी आलेले आहेत ते मिस्टर मंगेश. आता मात्र झेल सोडतो, झेल पुन्हा होता परंतु झेल काही टिकता आला नाही मिस्टर जयेश लोखंडे यांना. झेल सोडतो. बघूया किती महागडा झेल ठरू शकतो, आता किती घातक फलंदाजी करू शकतो पुढे. झेल होता परंतु झेल काही टिकता आला नाही. धावसंख्येत 1 नंबर, धावसंख्या झालेली आहे ती 4. आता मात्र गोलंदाज स्वतःच फॉलो करणार आणि स्वतः झेल टिपणार. सुरेख गोलंदाजी, सुरेख यष्टी गोलंदाजाची, सुरेख. आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे तो मिस्टर विशाल. राईट हँड बॅट्समॅन. बघूया षटकार मारेल की चौकार मारूनच. आणि पुन्हा झेल आहे आणि झेल बाद गडी बाद होतो इकडे. पुन्हा झटका लागतो, फूड गोलंदाजी पाहायला भेटते मिस्टर महेश कळणं. तसेच यश पाहायला भेटते. षटकातील शेवटचा चेंडू आणि अजूनपर्यंत फक्त आणि फक्त एक वाईटच्या स्वरूपात आणि 2 सिंगल धावा दिलेल्या आहेत.
आता मात्र पुन्हा एक अत्यंत फटका बघूया. एक धाव पूर्ण होते आणि एकेरी धावावरती संविधान. धावसंख्येत 1 बस. धावसंख्या 5. सुरेख गोलंदाजी हाताळली मिस्टर महेश. तसेच पहिले षटक हाताळले ते मिस्टर सुरेख गोलंदाजी. आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो बघूया. मिस्टर विजय. विजय हा खूप नावाजलेला गोलंदाज आहे, कारण की रबर बॉलच्या ज्या स्पर्धा होत्या त्या रबर बॉल स्पर्धेमध्ये तो अव्वल दर्जाची गोलंदाजी करत होता. आता मात्र टेनिस साठी आलेला आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय विजयवरती. आता मात्र प्रेशर असेल, कारण की हे षटक हाणामारीचे षटक असू शकते. आणि एक अतिरिक्त धाव. धावसंख्येत 1 भर. धावसंख्या होते ती 6. आता मात्र वरच्या दिशेने मारला फटका. हा सरळ जातोय धन 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 आणि 4 धावा जमा करून जाईल. धावसंख्या 4 भर. धावसंख्या होते ती 10. आता मात्र कुठेतरी कमबॅक करताना मिस्टर विकास. अशाच प्रकारे फटकेबाजी करावी लागेल स्वतःच्या संघासाठी, आपल्या गावच्या संघासाठी. तसेच गोलंदाजी चेंजेस करावी लागतील मिस्टर विजय यांना. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. बघू विजय. आता मात्र निर्धाव चेंडू. सुरेख चेंडू. एक पेरी तो एक मेरी अशा प्रकारे पाहायला भेटते विजय आणि विकास यांच्याकडे. बघू आता काय होईल. चौकार मारेल का फलंदाज. आणि पुन्हा निर्धाव चेंडू. सुरेख चेंडू. लाईनचा चेंडू. बेल पहिल्यानंतर सरळ स्पीड मध्ये निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातात. त्यामध्ये बीट होताना मिस्टर विकास. मात्र 3 गोल करतो. अफलातून गोलंदाजी आणि स्वतः खूप खुश झालेले आहेत असं मला वाटतंय मिस्टर विजय. नक्कीच संध्याकाळच्या चर्चेमध्ये नक्कीच चर्चेत राहणार. एक चांगली खेळी केली मिस्टर विकासांनी. आता मात्र विकास यांच्या खेळीवरती थांबवलेले आहेत आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत ते भावेश. बघूया भावेश. 4 चेंडू झालेले आहेत आणि बघूया पुढील चेंडू षटकार मारतील की चौकार. आणि आता मात्र धाव संख्येत भर होते आणि दुसरी धाव कम्प्लीट होते आणि ही तिसरी धाव सुद्धा कम्प्लीट. शेवटच्या चेंडूवरती झेल, पण तो झेल काही टिकता आला नाही. झेल सुटतो. त्यानंतर धावा कम्प्लीट होतात. ते धावसंख्या 3 भर. धावसंख्या झालेली आहे ती 14 आणि 15 धावांचं टार्गेट दिलेलं आहे संघासमोर.
चेंडू आणि फक्त आणि फक्त 15 धावांची गरज आहे. चला लगेच यष्ट्या सजून घ्यायचे आहेत. पंगरपाडा संघाने पानशेतपाडा. बाबू बाबू सातत काढशील ना डायरेक्ट बाहेर जातो. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. पानशेतपाडा संघाने फलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत. ते मिस्टर संकेत आणि स्वतः विनोद उर्फ फायटर. स्ट्राईक वरती आहेत ते विनोद. नॉन स्ट्राईक वरती आहेत ते संकेत. गोलंदाज आहेत ते मिस्टर गौरव. एक हँडसम गोलंदाज मिस्टर गौरव. बघूया विनोद कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. आणि आता मात्र एक अतिरिक्त धाव संघाच्या श्री गणेश होते एक धावेने. बघूया पुढील चेंडू गौरव यांचा मारा करतील विनोद. आता मात्र निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू. जर असे एक एक चेंडू बेट करत राहिले आणि एकेरी धावेवरती समाधान मानत राहिलं तर मॅच हरून जातील ह्याची काही खात्री नाही. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. आता मात्र एक फटका मारलाय परंतु यष्टीरक्षण करताना आणि 1च्या 2 धावा कंप्लीट करतायत. यष्टीमध्ये कुठेतरी थोडीशी खराबी पाहायला भेटते. पुढील चेंडू मला करतील फायटर. षटकार मारतील का हा चेंडू बघूया. आणि त्या मात्र पुन्हा सिंगल आणि डबल धावामध्ये कन्वर्ट करताना पाहायला भेटत. षटकारांनी चौकार मारण्यास काही त्रास घेत नाही कारण की त्यांना माहिती आहे षटकार मारून चौकार मारून हा सामना विजयी करणार नाही. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करून हा सामना विजयी करून दाखवू शकतो असं फायटरचं म्हणणं असेल. ए आणि बी संघाला बघूया. आता मात्र एक हाताचा चांगलं म्हटलं जातं. बघूया षटकार मात्र की चौकार. आता मात्र पुन्हा निर्धाव चेंडू. मला वाटतं हा कुठेतरी फलंदाज गडबडतो. थोडासा हा फलंदाज लेकर बोलला असता तर हा षटकार भेटला असता परंतु तसं काही झालं नाही. कमबॅक पाहायला भेटते मिस्टर गौरव हंस.
पुन्हा निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू, कुठेतरी कमबॅक करताना मिस्टर गौरव. मात्र थोडेसे कान मंत्र देताना पाहायला भेटत मिस्टर विनोद संकेत यांना. धाव संख्या झालेले ते फक्त आणि फक्त 4 धावा. झेल होता परंतु झेल मध्ये काही रस दाखवलेला नाही आणि 1च्या डबल धाव मध्ये कन्व्हर्ट केलेला आहे. सुरेख रनिंग इन द बिटवीन विकेट मानलं जाईल. संकेत आणि विनोद यांच्यात धाव संख्या झालेली आहे ती 6. एका षटकानंतर धाव संख्या झाली ती फक्त आणि फक्त 6. वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं षटक घेऊन येईल ते भावेश. आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत ते मिस्टर भावेश. स्ट्राईक वरती आहेत ते मिस्टर विनोद. आणि इकडे हा ना करताना गडी गमावत आहेत विनोद ह्यांना. पुन्हा डगआउट मध्ये यायला लागेल विनोद यांना. विनोद आताचा निर्धाव चेंडू होतो का? निर्धाव चेंडू. कुठेतरी नाखूस पाहायला भेटतात मिस्टर विनोद. नक्कीच ते क्रिकेटवरती थांबले असते अजून तर हा सामना ह्याच ओव्हर मध्ये विजयी करून दिला असता विनोद यांनी. बघूया आता मात्र त्यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले आहेत ते मिस्टर महेश. आता मात्र बाबू. आता मात्र पुन्हा उपच्या दिशेनं चेंडू टोलावलाय आणि क्षेत्ररक्षण गडबडतंय कुठेतरी आणि गडबडत्या क्षेत्ररक्षणामुळे धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या होते ती 10. सुरेख फटकेबाजी करतोय मिस्टर संकेत. ते गोलंदाजी सुरेख करतो परंतु यष्टी रक्षकाकडनं थोडीशी खराब यष्टी पाहायला भेटते. आता मात्र झेल उंच उडालाय. बघूया झेल होतो की काय आणि झेल काही टिपता आला नाही आणि पुन्हा एकेरी धावचे दुहेरी धाव कन्वर्ट करताना मिस्टर संकेत. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या झालेली होती 12. आता मात्र लेग बायच्या सोळपणे 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होते ती 13. अजूनही 8 चेंडू आणि 2 धावेची गरज. मात्र पुन्हा निर्धाव चेंडू. सुरेख चेंडू. गोल टप्पा पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त धावस पाहायला भेटतोय. बघूया सुरेख गोलंदाजी. तसेच आता फटकाबाजी करेल का मिस्टर महेश. आता मात्र दिशेने वाढलेला फटका आणि